नाही तर अमित शहा यांचा सत्कार केला अशी टीका केली। पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केलाय। तो महाराष्ट्राच्या एक प्रतिनिधी म्हणून त्यांचा झालेला एकनाथ शिंदेचा सत्कार ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे। मग तो अमित शहांचा सत्कार म्हणा, त्यांना मोदी साहेबांचा सत्कार म्हणा, परंतु ते त्याचा बहुमान हा एकनाथ शिंदे साहेबाला मिळालाय, याचा आम्हाला अभिमान आहे। मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेत आहेत। आदित्य ठाकरे उठसूट त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात वेगवेगळ्या कारणानिमित्त। मग अशा राजकीय गाठीभेटी जेव्हा होत असतात की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती समजली जाते, मग पवारांनी जर एकनाथ शिंदेची स्तुती केली तर त्यात वावगं काय तुम्हाला वाटतं? अहो, हे लाचारीने जात आहे। परवा शिवसेनेचे नेते फडणवीसांच्या भेटीला कशासाठी? अहो, काही करा पण आमचं अध्यक्षपद काढू नका बरं का। त्यास काय ते शिवसेना प्रमुख स्मारकाचं जे काही ट्रस्टचं जे अध्यक्षपद आहे ते आमच्याकडून काढू नका, हे विनवण्या करायला चाललेत। ही आता लाचाराची फौज तयार झालेली आहे। ही शरद पवारांकडे जाते लाचारीसाठी। पवार साहेब आता तरी सोडू नका ना, काँग्रेस आमच्या बरोबर नाही, हे विनवण्या करणारे एक टीम टोळी ही आता दारोदार भटकते आणि प्रत्येकाला विनंती करते, आमचं थोडं का होईना अस्तित्व राहू द्या। एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने आपला कार्यकाल घालवलेला आहे महाराष्ट्राने पाहिलेला आहे। एकनाथ शिंदे 24/7 काम करत होते आणि त्याची दखल पूर्ण महाराष्ट्राने घेतलेली। म्हणून जे महायुतीचं सरकार आलं त्यामध्ये सिंहाचा वाटा एकनाथ शिंदे साहेबाचा आहे, हे प्रत्येक जण मान्य करतो। संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत टीका तर केलेलीच आहे या सगळ्या कालच्या सत्कारावरती, पण उद्धव ठाकरे देखील या पवारांनी जो सत्कार केला त्याच्यावरती नाराज आहेत अशी देखील माहिती आहे। नाराज आहे तर बोललं पाहिजे ना। उद्धव ठाकरे का बोलत नाही? मला असं कधी कधी शंका वाटते, संजय राऊतकडे त्यांचं काहीतरी गुपित आहे। नसता संजय राऊत अशा पद्धतीचे स्टेटमेंट जर शिवसेना प्रमुख हयात असताना जर केले असते ना, आतापर्यंत मारली असती आणि कुठं फेकलं असतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, उद्धव साहेबाला सुद्धा माहिती आहे। बाळासाहेबांनी आवडलं असतं? बाळासाहेब हे असे व्यक्तिमत्व ज्यांनी प्रतिभाताई पवारांना सुद्धा, माझी मराठी महिला राष्ट्रपती होते, पाठिंबा देणारे बाळासाहेब ठाकरे, हे आणखीन यांना राजकारणाचा गंध नाही, हे दलाली करून कसं तरी त्या सामनावर पोट भरतायत आणि त्यामुळं त्यांना राजकारणामध्ये कसं वागावं हे सुद्धा आणखीन कळत नाही। बाळासाहेबांच्या बरोबर सानिध्यात राहून इतके बिंडो का पैदा होतील हे महाराष्ट्राला आश्चर्यजनक आहे। परवा एकनाथ शिंदेचा वाढदिवस झाला तेव्हा आशा भोसले गायिका आहेत यांनी सुद्धा गौरवोद्गार काढले, स्तुतीसुमनं त्या ठिकाणी त्यांनी म्हटली एकनाथ शिंदेच्या बाबतीत। त्याच्यावर सुद्धा मातोश्रीमध्ये प्रचंड नाराजी आहे असं सांगितलं जातंय। स्वतः रश्मी ठाकरे यांनी फोन करून आपली नाराजी व्यक्त केली। उद्या शरद पवारला हे गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत, आशा भोसलेला गद्दार म्हणायला कमी करणार नाही। यांच्या विरोधात जर कोणी काही कार्यक्रम केला तर प्रत्येकाला गद्दार हा शब्द चिटकवण्याची त्यांच्याकडे स्पर्धा लागलेली आहे। चांगल्या माणसाने चांगलं काम करणं त्यांना आवडत नाही। आशा भोसलेंसारख्या ज्येष्ठ गायिका जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याचं एवढं पोट भरून कौतुक करतात त्यावेळेला आपला शिवसैनिक कोणत्या स्तराला गेलेला आहे याचा अभिमान वाटण्यापेक्षा त्यांच्यावरही टीका करतात। म्हणून यांना आता जे त्यांच्यापासून दूर जातील त्यांच्या नजरेमध्ये ते सर्व गद्दार आहेत। मग आता शरद पवार साहेबांवर आज गद्दारीचा शिक्का लागलाय की काय, असा एक प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय।